नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण सर्वप्रथम एक चौरंग घेतला आहे. या चौरंगावर लाल वस्त्र अंथरले आहे. आता आपण यावर तांदळाची रास काढली आहे. पुढे आपण लाल वस्त्रावर तांदूळ ठेवून त्यावर एक दिवा प्रज्वलित करणार आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे आपण इथे दिवा प्रज्वलित करूया. दिव्याला हळदी कुंकू वाहून एक लाल फूल इथे अर्पण केले आहे. मित्रमैत्रिणींनो, नंतर आपण एक विड्याचे जोडपान घेऊन त्यावर अक्षता ठेवल्या आहेत. नंतर दुसरे पान ठेवले आहे आणि त्यावर अक्षता ठेवल्या आहेत. याप्रमाणेच तिसरे पानही आपण ठेवले आहे आणि त्यावर आता अक्षता ठेवत आहे. मित्रमैत्रिणींनो, आपण आधीच हे आसन तयार केले आहे. आता आपण पूजेला सुरुवात करूया. मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम कोणत्याही पूजेला सुरुवात करताना श्री गणेशाला वंदन केले जाते आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात, कोणत्याही पूजेची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनानेच केली जाते. त्यामुळे आपण इथे सर्वप्रथम श्री गणेश पूजन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम एका तामणामध्ये मी श्री गणेश मूर्ती घेतली आहे. ही मूर्ती ठेवण्यापूर्वी थोड्या अक्षता घेऊन त्यावर ही गणेश मूर्ती ठेवली आहे. आता आपण जलाभिषेक करत आहोत. प्रथम जलाने आणि नंतर पंचामृताने आपण श्री गणेश मूर्तीला स्नान घालणार आहोत. पुन्हा जलाने स्वच्छ करून पुसून तिथे आपण विड्याच्या पानावर जिथे अक्षता आपण ठेवल्या आहेत त्यावर आपण श्री गणेश मूर्तीला स्थापित करणार आहोत. आता मी ही मूर्ती या अक्षतावर ठेवत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मित्रमैत्रिणींनो, श्री गणेशाला जलाभिषेक करताना, पंचामृताने अभिषेक करताना आपण श्री गणेशाचा मंत्र जपावा. ज्यांना गणेश गायत्री मंत्र येत असेल त्यांनी गणेश गायत्री मंत्र म्हणावा. श्री गणेशाचा सर्वज्ञात असलेला मंत्र म्हणजे ओम गण गणपतये नमः. आपण या मंत्रानेही अभिषेक करू शकता. नंतर आपण मूर्ती पुसून अक्षतांवर स्थापन केली आहे. आता या मूर्तीला वस्त्र घालून घेऊ आणि नंतर श्री गणेशाला केसरी तिलक लावणार आहोत. यानंतर एक लाल फूल आणि दुर्वा इथे वाहत आहे. माझ्याकडे एक लाल फूल आहे, ते मी इथे ठेवले आहे आणि हे गंधामध्ये मिसळून मी इथे वाहत आहे. श्री गणेशाच्या बाजूच्या विड्यावर आपल्याला गोमातेची स्थापना करायची आहे. माझ्याकडे देवाऱ्यात गोमातेची मूर्ती नाही, त्यामुळे मी इथे एक सुपारी घेतली आहे. सुपारीचे आपल्याला मगाचप्रमाणे पूजन करायचे आहे. आता परत तामण घेऊन तामणामध्ये थोड्याशा अक्षता घेऊन त्यावर आपण ही सुपारी ठेवली आहे. आता या सुपारीला 2 वेळा जलाभिषेक, नंतर पंचामृताने अभिषेक करून, नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून स्वच्छ पाण्याने धुवून पुसून आपण ही सुपारी विड्यांवरील अक्षतांवर स्थापित करणार आहोत.
त्याप्रमाणे मी इथे स्थापन करत आहे. याला अष्टगंध लावून अक्षता वाहून घेतल्या आहेत. मित्रमैत्रिणींनो, मी आपल्याला काही लिंक दिल्या आहेत. आपण त्याप्रमाणे वसुबारस या दिवशी गोमातेचे पूजन करते वेळी बोलायचा मंत्र दिला आहे, त्याची लिंक दिली आहे. आपण तो नक्की जपावा आणि या पूजनाच्या वेळी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र आपण कमीत कमी 21 वेळा म्हणू शकता. ज्यांच्या देवाऱ्यात आधीच गोमातेची मूर्ती असेल त्यांनी इथे ही मूर्ती स्थापित करावी आणि तिचे पूजन करावे. मित्रमैत्रिणींनो, पुन्हा आपण इथे तामण घेतले आहे. मित्रमैत्रिणींनो, आपण गोमातेच्या स्वरूप जी घेतलेली सुपारी आहे तिला अष्टगंध लावून त्यावर अक्षता वाहून सफेद फूल इथे मी वाहिले आहे आणि मंत्र म्हटला आहे. मित्रमैत्रिणींनो, जर आपल्याला प्रत्यक्षात गोमातेचे पूजन करायचे असेल तर आपण याप्रमाणेच गोमातेच्या प्रथम पायावर, वासराच्या प्रथम पायावर जलाभिषेक करून तिला तिलक लावून पूजन करावे, औक्षण करावे आणि नैवेद्य अर्पण करावा आणि नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्यावा आणि जमल्यास एक प्रदक्षिणाही घालावी. मित्रमैत्रिणींनो, ज्यांना प्रत्यक्षात हे पूजन करता येत नाही किंवा करणे अशक्य आहे अशांसाठीच घरच्या घरी ही पूजा करण्यास सांगितली आहे. मित्रमैत्रिणींनो, आता पुन्हा आपण तामण घेतले आहे, त्यात थोड्या अक्षता घेतल्या आहेत, त्यावर बाळकृष्ण ठेवले आहे. श्रीकृष्णाला स्नान घालायचे आहे. याप्रमाणे आपण जलाभिषेक केला आहे. नंतर पंचामृताने पुन्हा स्नान घातले आहे आणि परत जलाभिषेक करून मूर्ती धुवून पुसून घेतली आहे. काही लोक जलामध्ये सफेद चंदन पावडर मिक्स करून त्यानेही अभिषेक करतात. इथे आपण जलाभिषेक पंचामृताने अभिषेक करताना श्रीकृष्णाचे स्मरण करावे आणि मनोभावे आपण श्रीकृष्णांचा मंत्र जपावा. ओम क्रूम कृष्णाय नमः हा मंत्र आपण 21 वेळा म्हणावा. आता विड्यावरील अक्षतांवर आपण श्रीकृष्ण ठेवला आहे. श्रीकृष्णाला आपण वस्त्र घातले आहे. नंतर सफेद चंदन टिळा लावला आहे आणि श्रीकृष्णाचे आवडते तुलसी पत्र आणि सफेद फूल इथे मी वाहत आहे आणि थोड्याशा अक्षताही मी वाहिल्या आहेत. आता मी मनातल्या मनात श्रीकृष्णाचे स्मरण करत आहे आणि श्रीकृष्णाला नमस्कारही करत आहे. मित्रमैत्रिणींनो, आता आपण गोमातेच्या प्रतिमेची पूजा करणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, आपण तामणात आता गोमातेच्या आणि वासराच्या प्रतिमेवर जलाभिषेक आणि पंचामृताने अभिषेक करणार आहोत. त्याप्रमाणे मी इथे जलाभिषेक आणि पंचामृताने अभिषेक करत आहे. यावेळी आपण गाईचा मंत्र जपावा आणि गोमातेचे ध्यान करावे. गोमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. यानंतर प्रतिमा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून मी घेतली आहे. मित्रमैत्रिणींनो, आता आपण सुरुवातीला जिथे आपण तांदळाची रास केली आहे तिथे ही प्रतिमा स्थापन करणार आहोत. तिथे मी हळदी कुंकू वाहत आहे
आता या कामधेनूची मी तिथे स्थापना करणार आहे. गाय वासराची ही मूर्ती खूपच सुरेख आहे. या मूर्तीला मी गंध लावत आहे. नंतर अक्षता वाहत आहे. अक्षता वाहण्यापूर्वीही आपण इथे आपल्याकडे जर असेल तर जरीचे वस्त्र घालू शकता किंवा कापसाचे वस्त्रही इथे चालणार आहे. त्याप्रमाणे मी माझ्याकडे असलेले कापसाचे वस्त्र अर्पण करत आहे. मैत्रिणींनो, इथे मी गोमातेला पिवळे फूल वाहत आहे आणि वासराला सफेद फूल अर्पण करत आहे. यानंतर धूप दीप अगरबत्ती दाखवत आहे. अशा प्रकारे पंचोपचार पद्धतीने इथे पूजन केले आहे. मी सर्व देवतांची एकत्रित आरती करणार आहे. त्यामुळे सर्व देवतेंचे एकत्रित स्मरण करणार आहे, नमस्कार करत आहे. इथे मी आता अगरबत्ती धूप दाखवले आहे. मैत्रिणींनो, वसुबारस या दिवशी दिवाळी सणाच्या फराळांपैकी पहिल्या फराळातील करंजी गोमातेला आपण अर्पण करणार आहे. गोड पदार्थाचा नैवेद्य आपण दाखवू शकता. ही करंजी तेलातच केलेली आहे. नैवेद्यामध्ये करंजी, काही लोक पुरणपोळीही अर्पण करतात, पण या दिवशी तव्यावर भाजलेले खात नाहीत. मित्रमैत्रिणींनो, इथे मी नैवेद्य दाखवत आहे. नैवेद्य दाखवताना नैवेद्याभोवती जल फिरून हात दाखवून नैवेद्य समर्पयामी असे म्हणत आहे. त्याप्रमाणे आपणही नैवेद्य दाखवताना म्हणावे. ज्या मैत्रिणी वसुबारसेच्या दिवशी उपवास करतात त्यांनी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी अर्थात गवारीची भाजी खाऊन उपवास सोडावा. अर्थातच या दिवशी प्रथमतः गोमातेला हे नैवेद्य रूप अर्पण करणार आहे व तिचा आपण आशीर्वाद घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, माझी इथे आता धूप दाखवून दीप दाखवून मी आरती घेतली आहे. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण वसुबारसेची पूजा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. आणि विशेषतः ज्या मैत्रिणींना गोमातेकडे दर्शन घेण्यासाठी प्रत्यक्षरित्या जाता येत नाही, पूजन करणे अशक्य आहे, अशांनी घरच्या घरीच वसुबारसेच्या दिवशी गोमातेचे स्मरण करून तिचे आशीर्वाद प्राप्त करावेत. कारण हा गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा महत्त्वाचा दिवस असतो. 33 कोटी देवांचा या गोमातेमध्ये वास असतो. मित्रमैत्रिणींनो, ज्या मैत्रिणींनी प्रत्यक्षपणे गोमातेचे दर्शन घेऊन पूजन करणार आहेत त्यांनी फक्त एक काळजी घ्यावी, ती म्हणजे आपल्या पूजेमुळे कोणाला त्रास होणार नाही ही काळजी घ्यावी. जेव्हा आपण प्रत्यक्षपणे गोमातेकडे जाणार आहात, प्रत्यक्ष दर्शन घेणार आहात, तेव्हा तिच्या पायावर, वासराच्या पायावर जलाभिषेक करून तिला टिळा लावावा, औक्षण करावे आणि नमस्कार करून जमल्यास प्रदक्षिणा घालावी. एक प्रदक्षिणा घातली तरी चालेल आणि प्रदक्षिणा घालते वेळी आपण जो मंत्र मी दिला आहे तो जपू शकता आणि आपल्या गोमातेला नैवेद्य चारा. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण ही पूजा करू शकता. ही पूजा बघितल्यावरच नक्कीच आपल्या मनात काही शंका राहणार नाही आणि मनोभावे आपण ही पूजा कराल अशी अपेक्षा करते. वसुबारस या दिवशी करावयाचे उपाय मी या व्हिडिओमध्ये त्याची लिंक देत आहे, तेही अवश्य पहावे. वसुबारसेच्या दिवशी दिलेले उपाय नक्की करावेत आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्याकडे वसुबारसेची पूजा कशी होते हेही आम्हाला आपल्या कमेंटद्वारे कळवा. प्रत्येक जण आपल्याला जमेल त्याप्रमाणे पूजा अर्चा करत असतात. मित्रमैत्रिणींनो, शेवटी देव हा भावाचा भुकेलेला असतो. आपण वसुबारसेची ही पूजा मनोभावे श्रद्धेने करावी. नक्की आपल्याला गोमातेचे आशीर्वाद लाभतील आणि घरात सुख समृद्धी नांदेल. आपल्या सर्वांना वसुबारस या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.